आज JEE या परीक्षेमध्ये संपूर्ण भारतामध्ये तू आज झळकलेला आहे, उत्तुंग असं यश मिळवलेलं आहे. या यशाचं श्रेय तू कोणाला देतो आणि याचं सिक्रेट काय नेमकं हे सगळं आमच्यासोबत शेअर कर. यशाचं सिक्रेट तर माझे टीचर्स, पालक आणि वाणी मॅमचा गायडन्स याच्यामुळेच आहे. हार्डवर्कचा पण इम्पॉर्टन्स असतो. तू ज्या संस्थेमध्ये इथं सगळं कोचिंग घेतलेलं आहे, तुला जे ट्रेनिंग मिळालं आहे, ती संस्था कोणती आहे आणि त्यातून तुला कोणी कसं मार्गदर्शन केलं आहे? मी 11-12 बेस IIT मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये कोचिंग घेतली आहे. JEE ॲडव्हान्स, JEE मेन्स ॲडव्हान्ससाठी. कधीपासून तू या इथे अप्रोच झालेला आहे? 11th मध्ये मी इथे ॲडमिशन घेतली. 11-12 आणि तुझा इथला अनुभव कसा होता? तू आला त्यावेळेस कसा अनुभव होता आणि आज तू यश मिळाल्यानंतर तुला काय वाटतंय? जेव्हा मी इथे सुरुवात केली तेव्हा थोडेसे डाऊट्स होते की होईल का माझ्याकडून असं तसं, पण मग जसं जसं पुढे वाढत गेलं सगळं, मग अभ्यास एकदाचा सुरू झाला. वाणी मॅमने जो गायडन्स केला तो खूप मौल्यवान होता माझ्यासाठी. इथले जे डिसिप्लिन ॲटमॉस्फिअर असतं त्याचं पण खूप जास्त कॉन्ट्रीब्युशन असतं स्टडीमध्ये. इथे बसून जे प्रिपरेशन केलं मी, आता त्याचंच फळ आहे. टीचर्सचं पण खूप कॉन्ट्रीब्युशन असतं. किती तास साधारणतः तू अभ्यास करायचास या ठिकाणी? मी इथे सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत तर रोज असतोच. कधी कधी थोडा जास्त वेळ होऊन जायचं 8 वगैरे, पण मग एक सकाळी 7 ते संध्याकाळी 7 लेक्चर्स आणि सेल्फ स्टडी दोघी मिळून. तुला अभ्यासात आलेल्या काही अडचणी होत्या, त्या कशा पद्धतीने मॅडमने सॉल्व्ह केलेल्या आहेत? अभ्यासातल्या अडचणी मेनली डाऊटसाठी मॅम डाऊट लेक्चर लावायची, ते होऊन जायचं. आणि मग कोणते कॉन्सेप्च्युअल वगैरे डाऊट्स असले तर मग टीचर्स खूप सपोर्टिव्ह होते, मग ते सॉल्व्ह करून द्यायचे. संपूर्ण भारतामधून तू अव्वल असशील असं तुला कधी वाटलं होतं का? नाही, मला बिलकुल कधीच नव्हतं वाटलं. 11th मध्ये पण मला नव्हतं वाटलं की मला इतकं चांगलं स्कोअर भेटेल. पण मग आता 12th मध्ये आल्यावर जसं जसं एक्झाम जवळ येते, प्रिपरेशन चांगलं होत जातं. आज तुझ्या पालकांच्या, तुझ्या मित्रांच्या काय भावना आहेत? पालक तर ऑफकोर्स खूप खुश आहे आणि मित्र पण खूप आनंदी आहे. भविष्यात कशा पद्धतीने तू वाटचाल करू इच्छितोस? JEE मेन्स झाली, आता फुल फोकस JEE ॲडव्हान्ससाठी आहे. JEE ॲडव्हान्समध्ये चांगली रँक आलं तर सेट नाही की कन्सिस्टन्सी खूप जास्त इम्पॉर्टंट असते. कधी आपल्याला स्वतःवर डाऊट येतो की मला हे नाही जमत आहे, ते नाही जमत आहे, याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो आहे, पण कन्सिस्टंट राहायचं. जसं जसं पुढे जातो आपण तसे आपली पण लेवल इम्प्रूव्ह होते आणि ते डाऊट्स ॲटोमॅटिकली क्लिअर होत जातात. कधी मेजर टेस्टमध्ये कमी स्कोअर आल्यावर वाटायचं असं की काय होतं आहे, आपण इतका अभ्यास करतो आहे पण आउटपुट भेटत नाही आहे. पण मग तेच कन्सिस्टंट असल्याने मग पुढचं सगळं सॉल्व्ह होऊन जातं.